मित्रों नमस्कार। शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। अजिंठ्याच्या 26 नंबरच्या आणि अतिशय महत्त्वाच्या लेणीकडे आपण आहोत। ही महापरिनिर्वाणाची लेणी आहे। 24 फुटाची स्लीपिंग बुद्धा ही मूर्ती इथे आहे आणि याच्या बाजूला 27 आणि 28 नंबरची लेणी आहे ज्या की बंद आहेत आणि 29 नंबरची लेणी सगळ्यात वर आहे जिथे जायला रस्ता नाही। 26 नंबरच्या लेणीपासून आता आपण 1 नंबरच्या लेणीकडे पुन्हा परत जाऊया। पण जात असताना आपण या सगळ्या स्थळाचा इतिहास कसं दृष्टीक्षेपास आलं, काय इथे सगळं होतं ते बघूया। 26 नंबरच्या लेणीचा बाहेरचा व्ह्यू आपण बघतो आहोत। मित्र तर घटना अशी घडली होती, तो दिवस होता 28 एप्रिल 1819। ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती। शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला एका गुफेत जाताना पाहिलं आणि ती गुफा होती 10 नंबरची गुफा आणि त्याच्या पाठोपाठ या गुफेत जॉन स्मिथ पोहोचले आणि आतील सौंदर्य पाहून त्यांना धक्काच बसला। हा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि 10 क्रमांकाच्या लेणीची सूर्यकमान त्याच्या दृष्टीस पडली। ही अजिंठा लेण्याची शोधाची सुरुवात होती। तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जो आहे हा जगाच्या दृष्टीने एकदम गडप होता। 1500 वर्ष जवळपास तो अज्ञात राहिला आणि स्थानिक लोकांना या लेण्यांची माहिती होती पण महत्त्व कळलेलं नव्हतं। शेजारच्या माथ्यावरचे लेणापूर हे गाव तर लेण्यांच्या निर्मिकांची वस्तीच। पण कालावधीत बुद्ध धर्माची पिछाड झाली आणि हा ठेवा अज्ञातात ढकलला गेला। अजिंठा हे गाव लेणीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। या नावाचाही एक इतिहास असा आहे। तो इतिहास असा आहे की महामायुरी या 4थ्या शतकातील ग्रंथामध्ये बौद्ध तीर्थस्थळांच्या यादीत अजिंठजय या गावाचा उल्लेख आहे। दुसरा अंदाज या लेणीला अजित्य या बौद्ध भिक्खूचा विहार देखील म्हणतात। यावरून अजिंठा नाव पडले असावे असा अंदाज केला जातो। इतके वर्षे ही लेणी अज्ञात राहिली कारण बौद्ध धर्माची पिछाड झाल्यानंतर इथे वस्ती नव्हती। घनदाट जंगलामुळे ती लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञातच राहिली। देशातील 1200 पैकी तब्बल 1000 लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रात आहेत। खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट सर्किट येथेच पूर्ण होते असं आपल्याला म्हणता येईल। नाशिक, पितळखोरा, घटोत्कच, गोवर्धन, भोकरदनमधील गोवर्धन, तेर, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, जुन्नर, नालासोपारा हा त्याकडचा व्यापारी मार्ग, त्या ठाई असलेल्या लेण्या, बुद्ध विहार असा हा क्रम। त्या सगळ्या लेण्यांचाही काळ जो आहे